नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा स्वागत करते हितगुजा यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत नॅशनल स्कॉलरशिप स्कीमवरती. तर बघूयात काय आहे ही नॅशनल स्कॉलरशिप स्कीम. ही स्कीम 2008 पासून कार्यरत आहे. या स्कीमच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देते. पण ह्या स्कीमला अप्लाय करण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. जसं की विद्यार्थ्यांचं वय 18 ते 25 या वयोगटात असलं पाहिजे. दुसरा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेत 80% जास्त मार्क्स असलेले पाहिजेत. आणि तिसरा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थी इतर कुठल्याही स्कॉलरशिप स्कीमचा फायदा घेत नाही आहे, तर ते ह्या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. या स्कीमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना काय मिळतं ते पाहूयात. तर या स्कीमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या 3 वर्षासाठी म्हणजेच 11वी, 12वी, 13वी या 3 वर्षासाठी दरवर्षी 12-12-12 म्हणजेच टोटल 36,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. आणि त्याच्यानंतरच्या वर्षांसाठी 4थ्या आणि 5व्या वर्षासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी 20,000 म्हणजेच टोटल 40,000ची आर्थिक मदत मिळते. आता या स्कीमला अप्लाय करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला https://scholarships.gov.in या साईटवर जायचं आहे. आता तिथे गेट OTR हे ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. हे रजिस्टर करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमच्याकडे मोबाईल नंबर असायला हवा आणि आधार कार्ड असायला हवं. आणि आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे एकमेकांशी लिंक असतील तरच तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर करू शकता. आता सपोज तुमच्याकडे आधार कार्ड नाही आहे, तर तुम्ही तुमच्या पालकांचं म्हणजे आई किंवा वडिलांचं आधार कार्ड वापरूनही रजिस्ट्रेशन करू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे, रजिस्ट्रेशनसाठी मोबाईल नंबर तोच वापरायचा आहे जो आधार कार्डसाठी रजिस्टर्ड केलेला आहे. सो तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुमच्या पालकांच्या मोबाईल नंबरवरूनही रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त कंडिशन इतकीच आहे की तो आधार कार्डशी लिंक असला पाहिजे आणि आधार कार्ड तुम्हाला तिथे सीड करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही या साईटवर जाल आणि तिथे गेट OTR म्हणून ज्या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला तिथे रजिस्टर म्हणून ऑप्शन येईल. रजिस्टर म्हणून ऑप्शन आल्यावरती तुम्हाला तिथे सर्वात प्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मग तिथे OTP तुमच्या मोबाईलवरती येईल. तो OTP तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. कॅप्चा दिलेला असतो तो तिथे एंटर करायचा आहे आणि प्रोसीड करायचा आहे. पुढे जायचं आहे. पुढे गेल्यावरती तुम्हाला तिथे तुमचं आधार कार्ड विचारतं. आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि पुन्हा जनरेट OTPच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुन्हा OTP एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे आणि रजिस्टर करायचं आहे, म्हणजे तुमचं OTR रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. आता हे OTR रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यावरती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये NSP OTR नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं OTR रेफरन्स नंबर जो आलेला असेल तो आणि फेस ऑथेंटिकेशन हे दोन्ही करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. एकदा का हे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. स्कॉलरशिपसाठी अप्लाय तुम्ही केव्हा करू शकता, जेव्हा पण स्कॉलरशिपची नोटीस लागते त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. स्कॉलरशिप्स अप्लाय करताना तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असावे लागतात. जसं की सांगितलं की 12वीची मार्कशीट कंपल्सरी आहे. तुमच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे आणि सपोज तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे अटॅच करणार असाल, जातीचा दाखला वगैरे, तर तो देखील तुमच्यासोबत असला पाहिजे. तुम्ही सपोज रिन्युअलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला आधीच्या वर्षांची मार्कशीट तुमच्यासोबत असली पाहिजे आणि तुम्ही तुमचं स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. आता हे सर्व स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताना किंवा OTR रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर तुम्हाला तिथे एक हेल्प डेस्कचा ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जिथे तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत कधीही कॉल करून तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत ते रिझॉल्व्ह करू शकता किंवा त्यांना मेलही पाठवू शकता. तो ईमेल ID देखील त्यांनी दिलेला आहे. आता इतकं करूनही जर सपोज तुम्ही त्या पोर्टलवरती तुमचं OTR रजिस्ट्रेशन नाही करू शकलात, तर तुम्ही जवळपासच्या CSC सेंटरला जाऊन त्यांच्याकडून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. आता ह्या CSC सेंटर्सची फीस काहीतरी ₹30 आहे. त्याच्यापेक्षा जास्त फीस लागत नाही याच्यासाठी. तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करून मग स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. तर हे झालं ह्या नॅशनल
स्कॉलरशिप स्कीमबद्दल. पुढच्या वेळेस आपण काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत जे असे स्कॉलरशिप स्कीम्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतात, त्यांच्याबद्दलही डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत या स्कीमबद्दल इतकंच. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.